नमस्कार, तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे भावाचा उपवास, उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमीला सर्व लेडीज मुली वारुळाला जातात, पण इथे वारुळ वगैरे नाही आहे. त्याच्यामुळे मी घरीच नागोबाचं चित्र काढणार आहे. कोण कोण विकत आणतं, पण मी घरीच बनवणार आहे ह्या ड्रॉइंग शीटवरती. तर मी तुम्हाला दाखवते कसं बनवणार ते. चला तर मग. मी इथे हे स्केच घेतलेलं आहे. हे स्केलचा यूज करून मी बनवणार आहे, तुम्हाला दाखवते. तर आता याच्यावरती बनवणार आहे. तर आपल्याला चौकोन बनवून घ्यायचं आहे. जेवढे आपण इकडं जागा सोडणार ना तेवढीच इकडं सोडायचे. हे मी 15 घेतलेलं आहे. हे पण 15च घ्यायचं. हेही 15 घ्यायचं. हे बघा 15. हे आपण असं चौकोन बनवून घ्यायचा. तर हे 15 आहे म्हटल्यानंतर याचे 5 इंच 5 असं याचे आपण 3 भाग बनवून घ्यायचे. इथे पण तसं करून घ्यायचं, म्हणजे आपले बॉक्स काय होतात बरोबर येतात. पहिली जी लोक होती ना, भिंतीवरती बनवायचे, खूप मोठे मोठे असे नागोबाचं चित्र काढायचे, खूप छान वाटायचं. आता पहिलं काहीही राहिलेलं नाही. हे बघा असं आपल्याला बनवायचं आहे. आता याच्यात ना पहिल्या बॉक्समध्ये असं मोठं असं वाटीसारखं काढून घ्यायचं. 4 एक बॉक्स सोडून बनवायचं आपल्याला. हे बघा इथे हे बघा असं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत बॉक्स. आता नंतर आपण काय करायचं, याच्यापासून असं जॉईन करत जायचं. हे पूर्ण असं जॉईन करून घ्यायचं. इथं माझं चुकीचं झालं आहे. आता ना याच्यापासून इकडंच करायचं. हे असं आता हे लास्टवालं आहे ना, इथं आपल्याला काय काढायचं, याची नागोबाची शेपूट काढायची. आणि आपल्याला इथं आता काय करायचं आहे, हे थोडंसं छोटंसं बनवायचं. तर आपल्याला नागोबाचं तोंड काढायचं. हे बघा असे डोळे काढायचे नागोबाचे. हे बघा आता आपण ह्याला कलर करून घेऊया. हे बघा बनवले मी, पण तुम्हाला दिसत नसेल कारण मी थोडंसं स्केच केलेलं, डार्क नाही केलेलं, कारण आपल्याला हे नंतर कलर करून रफ करायचं आहे. त्याच्यामुळे मी हे स्केच केलेलं, डार्क नाही केलेलं. तर आता आपण ह्याला कलर करायचं.
दोन चार तर कलर यूज करणार आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला कलर केल्यानंतर दिसेल याचा कसा आकार आहे तो. आपल्याला बॉक्स आहे ना, बॉक्सला नाही कलर करायचा. आपण जो आपण आकार काढलेला आहे ना त्यालाच फक्त कलर करायचा आहे. नंतर आपण काय करायचं, याला कलर केल्यानंतर ना इरेझरनं आपण याला रफ करून टाकायचं. असं आपण पूर्ण कलर करून घेऊया. आता तुम्हाला समजेल कसं कसं बनवलं आहे तो. कारण मी पेन्सिलनं डार्क नव्हतं ना केलं, त्याच्यामुळे तुम्हाला नव्हतं दिसत. पूर्ण कलर करून घेतलेला आहे गुलाबी कलर. आता तुम्हाला दिसत असेल बघा. तर अजून मी याला आता दुसरा कलर वापरणार आहे. हा आहे हिरवा. याच्या साईडनं थोडंसं आपल्याला जागा ठेवून ना असं काढायचं. म्हणजे आपण हे काय होतं याच्यामुळे मग असं दिसायला पण मोठं दिसतो, छान दिसतं. पण हे हळूहळू करून घ्यायचं, नाहीतर ह्याच्यात का नाही मिक्स होऊन जाईल कलर गुलाबीमध्ये. बघा किती सुंदर दिसते. हा मी गुलाबी आणि हिरवा कलर वापरला आहे. आता मी हा ऑरेंज कलर वापरणार आहे. पण हे गुलाबीनंतर आपण इकडे आतल्या साईडला हिरवा घेतला, आता इकडच्या साईडला मी ऑरेंज वापरणार आहे. तर मी असंच पूर्ण कलर करून घेणार आहे. असं मध्ये गुलाबी ठेवायचा, म्हणजे असं 3 कलर दिसणार. हे बघा किती सुंदर दिसते. आता मी काय करणार आहे, याच्यामध्ये असे छोटे छोटे गोले बनवून घेणार आहे. नागावरती कसं असतात डॉट्स, याच्यात पण मी 2 कलर यूज करणार आहे. असं प्रत्येक ह्याच्यात असं आपण बनवून घ्यायचं. कुठला मोठा कुठला छोटा, कारण सेम साईजचं नाही बनवायचं. किती सुंदर दिसतं. आता आपण काय करायचं, हे जे आपण बॉक्स बनवलेत का नाही, ती इरेझरनं आपण हे रफ करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला पेन्सिलचं दिसून येत नाही, पेन्सिल केलेली. हे बघा मी इरेझरनं पूर्ण रफ केला. आता बघा किती छान वाटतं. हे बघा आता मी इरेझर केले ना, तर किती सुंदर दिसते बघ. आता मी ते वारोळ बनवून घेणार आहे. तुम्हाला दाखवते कसं बनते वारोळ माझं. हे बघा, हे मी पेन्सिलनं करते त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, कलर केल्यानंतर तुम्हाला दिसेल. असं ट्रायंगल शेपमध्ये काढायचं आणि ही नाकाचे आपल्याला पिल्ले काढायचे आहेत. कारण आपली नागाची पण पूजा होणार आहे आणि ते वारोळाची पण होणार आहे. हे नागाचे पिल्ले 5 काढणार आहे. हे सेम साईजचं मी नाही काढणार, कारण काही काही पिल्ले छोटे असतात, काही काही मोठे असतात, म्हणून आपण पण तसंच काढायचं.
हे बघा दिसत असेल तुम्हाला. तुम्हाला कलर केल्यानंतर मी दाखवते कसं बनलंय ते. हो का. आता मी चॉकलेट कलर वापरणार आहे. मी वारोळाला चॉकलेटी कलर देणार आहे. याला एकच कलर देणार आहे मी. वारोळ्याला कशी होल असतात तसं आपल्याला हे बनवायचे. तसे छोटे छोटे कुठले मोठे असं बनवायचं. सेम साईजचं नाही बनवायचं. हे बघा. आता हे आपण नागोबाची पिल्ले काढलेत का नाही, याला पण आपण कलर देऊन घेऊया. हे बघा. नागाच्या पिलांचा पण छोटे छोटे असतात ना, ते असा कलर असतो म्हणून मी चॉकलेटी कलर वापरला आहे. आता आपण हे जे आपण पेन्सिलचा वापर केला आहे ना, त्याच्यासाठी आपण इरेझरचा इथं यूज करायचा. बघा किती सुंदर असा नागोबा आणि हे वारोळ. तुम्हाला कसं वाटलं माझा नागोबा काढलेला मी? तर आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.